आपले जे आकडा आहे मागच्या निवडणुकांमधला जो विजय आहे तो देखील या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळतात। हे आरजेडीचे आकडे कमी होताना पाहायला मिळतात। तर काँग्रेस आता 13 वर आलेली आहे। एलजेपी आणि काँग्रेस या ठिकाणी बरोबरीमध्ये पाहायला मिळतात। महाआघाडी जी आहे ती आता खूपच मागे सरकताना आपण या ठिकाणी पाहताय। आरजेडी 64 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे। डावे ज्यांनी 35 जागा डाव्यांना मिळालेल्या होत्या महाआघाडीमध्ये ते फक्त 4 जागांवर आघाडीवर आहे। व्हीआयपी ज्यांचा मुकेश साहनी यांना उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून महाआघाडीने जाहीर केलेलं होतं ते फक्त आणि फक्त 2 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। तर इंडिया आता या ठिकाणी 153 जागांपर्यंत पोहोचली आणि महाआघाडी 83 जागांवर पोहोचली आहे। त्यामुळे आता हा गॅप जो आहे तो आता खूप वाढलेला आहे, 153 आणि 83। त्यामुळे बिहार मधलं चित्र या कलांमध्ये दिसतंय। 241 जागांचे कल हाती आलेत, फक्त 2 जागांचे कल हाती येणं बाकी आहे। अर्थात हे कल आहेत, कलांनुसार एनडीए आता पूर्ण बहुमतामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जे एक्झिट पोलचे आकडे आहेत ते मात्र आता या ठिकाणी जुळताना दिसत आहेत।